आणि आता बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भातली। संजय राऊतांकडून एकत्र येण्यावरून सकारात्मकतेची भाषा सुरू आहे, पण मनसेकडून शंका उपस्थित केली जाते। ठाकरेंची शिवसेना आत्ताच कशी सकारात्मक म्हणत संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या एका जुन्या भाषणाची क्लिपही ट्विट केली। पाहूया। सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोन समविचारी नेते आहेत। एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे। मराठी माणसाची एकजूट राहावी, एकत्रित पुढचं राजकारण करावं, हीच उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊत सांगतात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोनच सध्या समविचारी नेते असल्याचं सांगून राऊतांनी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे। मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढलं राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे। काल अमित शहांसारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले। अशा विंचवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्रित येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे। सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोन समविचारी नेते आहेत। एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करणार असं सांगून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत सकारात्मकता दाखवलेली आहेच, पण दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये किंवा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये युतीची चर्चा सार्वजनिक मंचावरच आहे। बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसलं नाही होणार, का होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। स्वतः ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे नेते सकारात्मक असले तरी जुना इतिहास आणि घडलेल्या राजकीय घडामोडी मनसेच्या नेत्यांच्या मनातून जाताना दिसत नाहीये। त्यामुळे मनसेचे काही सवाल आहेत। 19 वर्षापासून मनसेबद्दल उत्साह का नव्हता? अचानक उद्धव ठाकरे राज ठाकरेंचे बॅनर कसे लागतायत? बाळासाहेबांचा फोटो लावण्यास मनाई करणारे कसे बदलले? काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाताना नेत्यांच्या कधी बैठका घेतल्या का? तर भूतकाळात जाऊ नका असा सल्ला राऊत देत आहे। 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन, तेव्हा कधी उत्साह वाटला नाही, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, आमच्या मुलातने लावलेला तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? याच्या आधी कधी विचारलं? शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? हा प्रश्न विचारण्याचा त्यांना कोणाला असा अधिकार नाही। आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही त्यांच्या बाबतीत, आणि विचारलेलं सुद्धा नाही। 20 वर्षापूर्वी, 19 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो, पण महाराष्ट्राची गरज म्हणून 2019ला आम्ही एकत्र आलो। भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो। प्रश्न इतकाच आहे की आमच्याबरोबर राहिलेले 25 वर्ष आमच्याबरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेईमानी करून निघून गेले, भाजपसारखे लोक। मराठी या एका विषयावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात हेही सत्यच आहे। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल करणाऱ्या देशपांडेंनी 2017 मधला राज ठाकरेंच्या भाषणातील सूचक क्लिप ट्विट केली। मराठी माणसासाठी पायही चाटू आणि वेळ पडल्यास मराठी माणसांसाठी पायही छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तर अद्दलही घडवू। राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी, कोणाच्याही पायासाठी ही मराठी माणसासाठी। पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेन। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असतानाच अमित शहांनी मुंबईत येऊन असली शिवसेना शिंदेंची असा उल्लेख करून उद्धव ठाकरेंना डिवचलं। त्यामुळे राऊतांना मराठी मुद्दा उचलून पलटवार करण्याची संधी मिळाली। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री
और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी। अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला। अमित शहानी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला। त्यांच्या गटानं असं अनेकदा स्पष्ट केलं आहे की आम्ही अमित शहाचे बुटचाटे आहोत। त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे, हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमित शहांचं। 2019 पासून युती आणि आघाड्यांचं समीकरण 360 डिग्री बदललंय। आता ठाकरे बंधूंचे युतीचे सूर जुळतात का, हेही लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।